लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष व दलित महासंघाच्या वतीने सातारा शहरातील अश्वमेध गांधी मैदान या ठिकाणी हॉलमध्ये प्राचार्य डॉक्टर वर्षाराणी सहदेव यांचे व्याख्यान मेळावा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात होते। यावेळेस सातारा जिल्हा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब वाघ, खंडराव सरक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष संदीप माने, जिल्हाध्यक्ष कामगार आघाडी संदीप पवार, तालुका अध्यक्ष दलित महासंघ महेश वायदंडे, शहराध्यक्ष दलित महासंघ मंगेश चव्हाण, युवक अध्यक्ष दलित महासंघ रवींद्र माने, जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग किशोर कांबळे, सो मीनाताई आडागळे, माननीय सरपंच सतीश शिंदे, सचिन गोरे, महेंद्र वायरंडे, आशिष जाधव, सो मनीषा चव्हाण, सचिव अण्णाभाऊ साठे कृती समिती सौ पूजाताई घाडगे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष सविताताई कणसे, जिल्हाध्यक्ष दलित महासंघ तो विमलताई शिंदे, तालुकाध्यक्ष दलित महासंघ कार्यकर्ते उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाला पाहिजे अशी मागणीही यावेळेस व्याख्यान मेळावा कार्यक्रमात करण्यात आली व प्राचार्य डॉक्टर वर्षाराणी सहदेव यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्ष व दलित महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे। मात्र त्या अनुषंगाने सर्वसामान्य लोकांना जे अपेक्षित असते त्या गोष्टी सरकारकडून मिळाल्या पाहिजेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी प्रामुख्याने आपली मागणी होती। त्याचबरोबर आदिवासी भारतीय समाजाबाबतची काय अनेक वर्षापासून आपण लढतोय, त्यांना स्वतःचा हक्काचं घर मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे। आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय गुन्हेगारीचा उतार आहे, चोऱ्या घरफोड्या मारामाऱ्या यामध्ये खोट्या खोल्यामध्ये सुद्धा काही भारतीय समाजाला अडकवलं जातं। त्या अनुषंगाने आपण गेले 25-30 वर्ष झालं ब्रिटिश शासन आमचे काय त्याचबरोबर सर्व लखड्या आपल्या काळे लेखन काळे जे सर्व आम्ही गेले 25-30 वर्ष झालं सरकारबरोबर वाटतोय, सरकारच्या विरोधात लढतोय, मात्र काय असं यश येत नाही, काय वेळेला यश येत नाही। मात्र हे सगळं करीत असताना यशासाठी सगळं करावं असं काय नसतंय, मात्र संघटन असते, संघटना असते। कुठंतरी प्रशासनाला दावा असला पाहिजे, प्रशासनावर आपली पकड असली पाहिजे। न्याय मिळत नाही, जिल्हाधिकाऱ्याला गेलं तर तिथे अधिकारी भेटत नाही, पंचायत समितीत त्याच पद्धतीची बॉम्ब आहे, कार्यालयामध्ये तीच पोराडावर नाही। आपण किती आंदोलन केली तरी सरकार मात्र याची दखल घेत नाही, म्हणून हे सगळं सातत्याने करावं लागतं। आपल्याला आंबेडकरवादीचं म्हणतोय पुढे शाहू आंबेडकरांनी दिलेला आपल्याला मंत्र किंवा त्यांनी घालून दिलेलं जी काय आपल्याला ताकद आहे, ही ताकद आपल्याला वेगवेगळी वापरावी लागते आणि बाबासाहेब अण्णाभाऊ महात्मा फुले शाहू महाराजांचं नाव घेऊन आपण सातत्याने जी चळवळ सुरू करतो। आपण आज मी गेल्या 2 वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षामध्ये काम करतोय, दलित महासंघ संघटना आमची आहे, मात्र ते संघटन काय वेळेला आम्हाला पक्षाची बंधनं असतात। मी या अगोदर सांगितलंय पक्षाचे काही धोरणं असतात, ते धोरणं आणि पक्षाचे काही नियम असतात त्याबाबत आम्हाला काय आक्षेप काय करता येत नाही, म्हणून दलित महासंघ आणि भारतीय जुनी संघटना आहे आणि जुनी संघटना आम्हाला ठेवावी लागते। त्या अनुषंगाने संघटन आणि पक्षाचं काम हे आपण सातत्याने गेले 2 वर्ष झाले त्यांच्या माध्यमातून आपण भेटतोय। मग आजच्या मेळाव्यासाठी आपल्याला वेळा काढून सांगलीवरून 10:30 वाजता आमच्या यामध्ये आम्ही सातारा आम्हाला 11 वाजले, मात्र मॅडम सांगलीवरून 10:30 वाजता इथं आले, त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। कारण काय गेल्या वर्षी त्यांचं आपण एक व्याख्यान ठेवलं होतं, मात्र ते व्याख्यान काय करणार तो मराठा क्रांती मोर्चा, या मराठा क्रांती मोर्चामुळे तो आपला कार्यक्रम झाला नाही, तो मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन त्यामुळे तो कार्यक्रम आपल्याला घेता आला नाही। मात्र हा कार्यक्रम छोटासा नियोजित घेतलाय आणि मी मॅडमला आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। त्या एका महाविद्यालयात म्हणून काम करतायत आणि खरं तर काय विचार माझ्यापेक्षा आज त्या कॉलेजमध्ये एक पिढी घडवत आहे आणि त्यांचे विचार आपल्याला ऐकणं महत्वाचं आहे, म्हणून मी आज आमचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांना विनंती करतो की आपण आपलं थोडक्यात बाबासाहेब
साहित्य नावासाठी आपण मध्ये अण्णाभाऊ साठेंची जयंती सार्वजनिक आपण सर्वांनी सर्व पक्षांनी केली. आज आपण आपल्या दलित महासंघाच्या वतीनं आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आज आपण स्वतंत्र जयंती करत आहे. आणि या जयंती निमित्त खरं सांगायचं तर अण्णाभाऊ साठेंनी गोरगरिबासाठी लोकशाही शाहिरीमधून 7 समुद्राच्या पलीकडे हे विचार त्यांनी पाठवलेले आणि खरा न्याय आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा दिला. पण ते त्यांना आतापर्यंत आपल्याला किंवा आपल्या समाजानं किंवा इतर कष्टकऱ्यांनी त्यांचा जास्त आपण विचार केला नाही. म्हणून अण्णाभाऊ साठेंना नरवैरू माझे नायकांना हे कमी केलं. अहिल्याबाई होळकरांचे सुद्धा विचार मोठे होते. त्यांनी सुद्धा तळी मंदिरं धरणं बांधली. त्यांचा विचार पोचवायला कमी पडतो. या माध्यमातून खऱ्या अर्थानं माधवराव जानकर साहेबांनी हे विचार तळागाळापर्यंत पोचवले आणि महात्मा फुले जयंती आपणच खऱ्या अर्थानं चालू केली. अहिल्याबाई होळकरांची जयंती आपणच चालू केली आणि नरवीर उमाजी नायकांची सुद्धा जयंती हे राष्ट्रीय समाज पक्षाच्याच माध्यमातून चालू झाली. खऱ्या अर्थानं ते पुण्यतिथी जयंती झाली. उमेश भैया अण्णाभाऊ साठेंची सुद्धा आपण जयंती इथून पुढं मोठ्या प्रमाणावर केली पाहिजे. ह्या जयंती करत असताना कडगुणला महात्मा फुलेंची शासनातर्फे जयंती होती. अहिल्याबाई होळकरांची जयंती आपणच या पक्षाच्या माध्यमातून चालू केली. ती सुद्धा शासनाच्या माध्यमातून आता चालू आहे चौलीला. आणि नरवीर उमाजी नायकांची जयंती सुद्धा बिवडीला जी चालू आहे ती आपल्या पक्षानं चालू केली होती. ती सुद्धा जयंती शासनामार्फत चालू आता चालती. म्हणून आपल्याला थोड्या दिवसामध्ये अण्णाभाऊ साठेंची सरकारी झाली पाहिजे आणि ही सुद्धा शासनाच्या मार्फत झाली पाहिजे अशी आपण चळवळ उभी करावी. या चळवळीतून उमेश भाई म्हणले की आपल्याला पुण्यामध्ये असं असेल पुण्यामध्ये पहिल्यापासूनच चालू आहे. आणि बीडचं उदाहरण घेतलं तर तुम्हाला माहिती आहे रोज ते लोक सांगतात की फोन एक करतो आणि गुताला जातो दुसऱ्याला आणि तिसरा हा तोच गुन्हा दाखल करतो. म्हणजे अशी यांची साखळी. पण आपल्याला एकजुटीने जर आपण सर्व एकत्र राहिलो तर आपली ही ताकद मोठी होईल आणि आपल्याला लाखपर्यंत सर्व चांगलीला या संघर्षात करावा लागणे आणि या संघर्षाच्या माध्यमातून आपल्याला न्याय घ्यावा लागेल. कारण का तर जे इंग्रज होते त्याच्यापेक्षा सुद्धा ही सरकार फार नीच आहे असं म्हणायला काही हरकत नाही. हे प्रस्थापितांची एक सर्वी साखळी झालेली. म्हणून आपल्याला गोरगरिबांची सुद्धा ही साखळी झाली पाहिजे. त्या माध्यमातून आपण आवाज उठवला पाहिजे आणि आवाज उठवत असताना न विकता आपण आपला नेता घडवला पाहिजे. उद्या उमेश साहेबांना सुद्धा खासदार आमदार बनवलं पाहिजे. अशा अवस्थेत आपण सर्वांनी एकत्र राहिलो तर आपला विधानसभेत कोणतरी एक प्रतिनिधी केला पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला आवाज तिथं उठवला पाहिजे. तिथं पाठवायसाठी आपल्याला हे काम करावं लागेल. आमच्या खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं झालं तर सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष तुमचे उमेश भैया तुम्ही आणि सचिन जवळ मित्रच आहे ना. पण हा आमचा खऱ्या अर्थानं सचिन जे आहे ना कुठून हा जिल्हाध्यक्ष पूर्वीच आहे. पण निरंतरी 10-15 वर्ष झाली असतील. जुन्या काळात आमचा जिल्हाध्यक्ष आहे. तिथं त्यांनी नगरपालिका सुद्धा लढवली होती आणि जिल्ह्यात चांगल्यापैकी तुमच्यासारखी चळवळ चालू होती. आणि पवन जोरी एक कार्यकर्ता आहे तो उभा राहिला होता. म्हणून मला एकच विनंती करायची चव्हाण साहेब त्यांना कुठलं तरी एक तुमच्या विचारानं एक पद द्या. दोघांच्या विचारानं त्यांना देखील असावं तुम्हाला बी बरोबर असावं या पद्धतीने त्यांना एक पद द्या. मी त्या वेळेस पत्र देताना येईल. दुसरी गोष्ट असं आहे की तुम्ही आता विधानसभा जे तुम्ही म्हणताय की विधानसभा आहे तर माझं मत आहे की तुम्ही जिल्हा अध्यक्ष पद तुम्ही स्वीकारावा
आणि तुम्हाला जिल्हाध्यक्षपद किंवा जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून तुम्हाला या दोन्हीतलं एक कुठलं तरी पद घ्यावं ते पत्र मी देतो तुम्हाला. सगळं वगैरे आम्ही येऊन अशा पद्धतीनं आपण काम करू. सर्वी सचिनचं सुद्धा काम चांगले. आपण सर्वांनी एकत्र राहावं, एका विचारानं. ज्या ज्या वेळेस तुमच्या आल्यावेळी ज्या वेळेस तुम्ही मला फोन केला तर मी हजर राहील. ते सचिनला बी अनुभव आहे, मी रातच्या 12ला सुद्धा येणार माणूस आहे. म्हणून तुम्ही काय तशी भीती किंवा कोणतरी बोलतो आणि येत नाही असं काही नाही. तुम्ही ज्या वेळेस सांगाल त्यावेळेस मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबरीनं आहे एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हा म्हणजे अचानकपणे घेतलेला कार्यक्रम आहे आणि अण्णाभाऊची जयंती, अण्णाभाऊचे काम हे खरं तर आमच्या हृदयात आहे. सगळे तुम्ही अण्णाभाऊवर प्रेम करणारी माणसं या ठिकाणी जमला. कितीही काही झालं तरी आम्ही दरवर्षी अण्णाभाऊंना एक चांगल्या पद्धतीचं अभिवादन गेले 25-30 वर्ष झालं. साताऱ्यात जर पहिली जयंती कोणी असं नाव आमचं आहे चव्हाण. आणि आमचे नेते त्यावेळेला अंकुश भिंगारले होते. अंकुश भिंगारले आम्हाला अण्णाभाऊची माहिती करून दिली. आणि अण्णाभाऊ कोण होते ते कोणालाच माहित नव्हते. मात्र अण्णाभाऊंचं जे साहित्य मी वाचतोय आणि अण्णाभाऊंचं जे काम ज्यांच्या साहित्यातून जे आपण बघतोय त्यांची फकीरा कादंबरी वाचल्याच्या नंतर अंगावर काटा उभा राहतो. काल अमोल सिंगला सांगितलंय की बाबा फकीरा कादंबरीमध्ये तुमचा उल्लेख आहे पाण्याचा. त्या काळात अण्णाभाऊंनी तुमची दखल घेतली. मग तुम्ही इतिहास जमा आहे, इतिहास जमा असलेली तुमची नोंद आहे. मात्र तुम्हाला इतिहास कळत नाही, तुम्ही वाचन करत नाही, शाळा शिकत नाही. आणि किती तर वेळा तुम्हाला आम्ही सांगतो बाबा पोरं शाळा घ्यावा, शाळा शिकवा. मात्र शाळेकडे दुर्लक्ष करायचं आणि सातत्यानं आपल्या वाचन असेल किंवा अनेक आपल्या निवेदन असेल. मग कोणतरी कार्यकर्ता होऊन चव्हाण नाही भेटला तर दुसरा आहे, दुसरा नाही भेटला तर तिसरा आहे. मात्र हे 4 वेळेचं पत्र मिळालं आपल्याला 1000 मी काय म्हणजे आमची सुद्धा तीच अवस्था होती. मात्र शाळा शिकलं तर आपल्याला लिहिता येतं, वाचता येतं, आपल्याला कळतं बाबा आपल्याला काय दिलं पाहिजे, आपल्याला सरकारकडे काय मागितलं पाहिजे. मात्र याकडे तुम्ही गेलं 20 वर्ष झालं दुर्लक्ष करता. शाळा बाबासाहेबांनी सांगितलंय शिक्षण हे वाघळीचं दूध आहे आणि ते दूध पिण्याच्या नंतर दूध पिण्याला तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. म्हणून बाबासाहेब त्या काळात एकटे लढत होते. बाबासाहेबांच्या बरोबर कोण नव्हतं. आज तुम्ही माझ्या बरोबर एवढी जण आहे. मात्र अण्णाभाऊ एकटे लढले, बाबासाहेब एकटे लढले, शाहू महाराज एकटे लढले, शिवाजी महाराजांनी तर इतिहास निर्माण केला. तुम्हाला सगळ्यांना घेऊन त्यांनी इतिहास वाचला. मात्र हा इतिहास वाचायचा असेल तर त्याला शिकलं पाहिजे आणि शिकाल तर टिकाल. हे अनेक वेळा आपण तुम्हाला सांगतो. मात्र जाणून बुजून शिकायचं नाही, जाणून बुजून आपली पोरं शाळेत घालायची नाही आणि मग काहीतरी कोणापती काढायचे आणि उच्चारच्या करत बसायचं. काय पारधी समाजाची लोक मॅडम आहेत म्हणून मला त्यांना सांगायचं आहे शिकलं पाहिजे. अण्णाभाऊंच्या फकीरामध्ये मी काल आमरशिक सांगितलं एक इतिहास आहे. हलगीराम दरोडे टाकायचं म्हणजे त्या काळात माणसं हलगी वाजवायची आणि घर फोडायची म्हणजे तो इतिहास आहे. त्यावेळेला भीती नव्हती. आज चोरी करायचं म्हणलं की चोराला चोर समजलं जातं. मात्र पोटासाठी चोरी करायला काही हरकत नाही. कोण चोरी करत नाही. करोडो रुपये चोरून खात आहे रस्त्याच्या माध्यमातून, अनेक कामाच्या माध्यमातून. ती चोरीच आहे. मात्र ही चोरी केली की चोरी आहे. तसं क्रांतिशील नाना पाटील असतील, नागनाथांना असतील, त्यांनी त्या काळात रेल्वे उठल्या, इतिहास आला. क्रांतिशील नाना पाटलाने नागनाथांना झेल फोडलं. तसंही इथं दरवर्षी त्या स्तंभाला अभिवादन केलं जातं. जिल्हाधिकारी असेल, एसपी असेल, म्हणजे जिथून नागनाथांना नायकवडीने झेल फोडलं, पळून गेले, तिथं अभिवादन करावं लागतं दरवर्षी. तो स्तंभ वाढलेला आहे तिथं. स्तंभ आहे. आपण जेलमधून बाहेर आलो पण जामीन झाला तिथं डाव्या साईडला एक स्तंभ आहे. तो स्तंभ तिथं नागनाथांचं नाव आहे. जेल उडी म्हणलं जातं. जेलच्या त्या तटावरून उडी मारली आणि नागनाथांना पळून गेले म्हणजे त्याला झेलफोड आंदोलन म्हणतात. म्हणजे त्या काळातली आंदोलनाची इतिहास होते. आता जर काय झालं तर 395 गुन्हा कोणीही काय केलं की त्याला 5 जण असले दिवसा म्हणलं तरी त्याला दरोडा म्हणलं जातं. मात्र त्या काळात रात्रीचे घर फोडायचे त्यावेळेला दरोडा म्हणलं आहे. त्यावेळेला ते इंग्रजांनी ती काय म्हणतो आपण पत्री सरकार, इंग्रजांचं सरकार
त्यावेळेला ती गुन्हे गंभीर गुन्हा महाराष्ट्रात दरवण्याचा, तसा आता ती दरवण्याचा गुन्हा लोप पावला. काय झालं की हजारोला पाडला, पण त्याला 3 महिन्याचा अभिनय नाही, 6 महिने आत बसायचं, वर्षभर आत बसायचं संकल्पना झाली. मात्र चोरी करणं हा गुन्हा नाही, चोऱ्या करणं याला गुन्हा मानतो आपण. मात्र त्या काळात ती इतिहास अवलोक होती. आजही मी तुम्हाला सांगतो की अण्णाभाऊंचं साहित्य हे जगाच्या पलीकडे गेलेलं आहे. त्याच अण्णाभाऊंचा विचार आपल्याला घराघरात पोहोचवायचा म्हणून अण्णाभाऊंची जयंती वर्षभर साजरी करत असतो. या ठिकाणी जास्त वेळ घ्यायला कारण पुण्याला जायचंय. मी खरं तर मॅडमचं पुन्हा अभिनंदन करतो आणि या ठिकाणी मॅडमनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित दलित महासंघ आणि समाज पक्ष यांच्या संयुक्त विद्यमान व्यासपीठावरचे सर्वच सन्माननीय, ज्यांच्या आग्रहामुळं आपण इथे एकत्र आलेलो आहोत, असे आमचे उमेश चव्हाणचं, मनीषाताई, इथं आल्यानंतर भेटलेले आमचे सकटदादा, रीणाताई, बाळासाहेब आत्ताच यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, जाधव सर आणि उपस्थित सर्वच आपल्या समाज बांधवांना मी सादर नमस्कार करते, प्रणाम करते, नमन करते. आणि मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून आभार मानते. सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करण्यासाठी, त्यांच्याबद्दल विचार करण्यासाठी, त्यांच्या साहित्याची चर्चा करण्यासाठी तिथे एकत्रित आलेलो आहोत. आपण बघतो की अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 वाटेगाव, आपण जाऊन आला असाल, आम्हीही जातो, अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी झाला. त्यांच्या संपूर्ण जीवनाचं जे विभाजन आहे हे खरं तर 4 भागांमध्ये आपल्याला करावं लागेल. सगळ्यात आधी त्यांनी जन्मलेलं जे ठिकाण आहे वाटेगाव, तिथे त्यांचं जे बालपण गेलं, तिथले जे त्यांचे अनुभव आहेत ते सगळं वर्णन आपल्याला सर्वांना माहित आहे. किंवा त्याचा ठेवा, त्याचा सगळा जो वारसा आहे तोच त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेला आपल्याला बघायला मिळतो. फकीराचं उदाहरण आता सरांनी दिलं, त्यांच्या वेगवेगळ्या कथा आहेत, त्या सगळ्यांमध्ये आपल्याला वाटेगाव आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, सह्याद्रीच्या ज्या दऱ्याखोऱ्या आहेत, त्या सगळ्यांचं वर्णन आणि तिथल्या जीवनाचं सगळं चित्रण आपल्याला बघायला मिळतं. अण्णाभाऊंच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ हे वाटेगाव सोडून मुंबईला पायी कसे गेले आपल्या कुटुंबासोबत. तेव्हा फक्त ते 10 ते 12 वर्षाचे होते आणि तो त्यांचा संपूर्ण मुंबईपर्यंतचा कसा झाला आणि किती खडतर परिस्थितीमधून ते तिथे पोहोचले आणि त्यांच्या जीवनात काय काय बदल झाले, हा त्यांच्या जीवनाचा आपल्याला दुसरा टप्पा बघायला मिळतो. तिसऱ्या टप्प्यामध्ये मुंबईतलं त्यांचं सगळं जीवन आणि फक्त मुंबईमध्येच नाही तर शिक्षणाबद्दलची त्यांची आवड, कुठल्या शाळेमध्ये न गेलेली फक्त 1.5 दिवसाची शाळा, आपण सर्वजण जाणतो की पहिला पूर्ण 1 दिवस आणि दुसऱ्या दिवशीचा अर्धाच दिवस अण्णाभाऊ शाळेत गेले आणि शिक्षकांनी एवढा मोठा घोडा झाला तरी तुला वाचता येत नाही, लिहिता येत नाही अशा प्रकारचं त्यांना हिणवलं, हातावर छड्या मारल्या आणि त्याचा आसूड म्हणून बाहेर आल्यानंतर बरोबर शाळेवर दगड फेकणारे अण्णाभाऊ आपल्या विद्रोही पाण्याचा परिचय आपल्याला तिथे दिला. आणि त्यानंतर काय जरी केलं तरी मी शाळेत जाणार नाही. आपल्या विद्याला ठणकावून सांगतात की मी शिकणार बाबा, तुम्ही काळजी नका करू. बरेच शाळेत जायचं नाही, तिथं आम्हाला समानतेची आणि सन्मानाची भावना नाही, अशा ठिकाणी आम्हाला जायचं नाही. अशा प्रकारचे विद्रोही व्यक्तिमत्व होते अण्णाभाऊ. आणि फक्त मुंबईला गेल्यानंतर वेगवेगळ्या पाट्यांवरची अक्षरं वाचून शिक्षण घेतलेले आज आपल्याला बघायला मिळतं 35 कादंबऱ्या
14 नाटकं, 10 कहाणी संग्रह, माझा रेषेचा प्रवास, दलित पहिलं प्रवास वर्णन, आणि त्यांच्या कादंबऱ्यावर किती, जवळजवळ 9 कादंबऱ्यावर वेगवेगळे सिनेमे, मराठीतले चित्रपट बनले आणि त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले. फकीरा कादंबरीला तर महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे सगळ्यात सुंदर कादंबरी म्हणून. 1961-59 ला ही कादंबरी प्रकाशित झाली. अशा एवढ्या समृद्ध साहित्याचे लेखक ज्यांना आपण साहित्य रत्न म्हणतो, ते कुठल्याही शाळेत गेले नाही, पण आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांसाठी काहीतरी करण्याची जी धडपड त्यांच्या मनात होती. खरं तर अण्णा भाऊंना घडवणारी ती बालूबाई मला खूप महत्वाची वाटते. जसं जिजाऊंनी शिवाजींना घडवलं, खरं तर बालूबाईंनी फकीरा आणि त्या सत्तूच्या कथा सांगून अण्णा भाऊंना समृद्ध केलं होतं. आपण जाणतो की फकीराच्या सुरुवातीलाच अण्णा भाऊंचा ज्या दिवशी जन्म झाला, फकीराने दरोडा टाकला होता आणि तो दरोडा टाकल्यानंतर तिथं सकाळी सकाळी पहाटे आल्यानंतर भाऊराव घरी नव्हते, अण्णाभाऊंचे वडील आणि त्यांची बहीण, भाऊरावांची बहीण तिथं होती, म्हणजे अण्णाभाऊंची आत्या. आणि बाहेर आल्यानंतर फकीराने विचारलं काय चाललंय, तर आत्ताच भाऊरावांच्या घरी पुत्ररत्न जन्माला आलेला आहे हे ऐकल्यानंतर फकीराने 2 मोजडी सुरती रुपये त्या मौलीच्या पदरात टाकले आणि बाळ आणि बाळंतिणीची काळजी घ्या असा संदेश देऊन फकीरा तिथून निघून गेला. आणि त्या 2 मोजडी रुपयाची परतफेड म्हणा, या 3 करोड मराठी जनतेची मराठी समृद्ध भाषा त्या फकीरामध्ये आपल्याला बघायला मिळते. फकीरा कादंबरी राहिली एवढीच इच्छा होत नाही, तेवढा सुंदर त्यामध्ये चित्रीकरण आणि भाषेचा प्रभाव खरं तर आपल्याला बघायला मिळतो. कुठल्याही शाळेत न गेलेला हा लेखक आपल्या समाजातून आलेला, आपल्या समाजासाठी एवढे लेखन केलं. आणि किती भाऊरावांसोबत जेव्हा, कारण पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना मुंबईचा प्रवास करणं गरजेचं होतं. जातीच्या उतरंडी खूप जास्त होत्या आणि इथून पायी पायी ज्या वेळेला ते इथूनच साताऱ्याच्या पुढं जेव्हा गेले, वेगवेगळ्या शेतांमध्ये काम करत होते. एका शेतकऱ्याची फक्त 2 आंबे चोरले, तर त्या शेतकऱ्याने इतकी मारहाण केली अण्णा भाऊंना की ते आंबे आग्रह केला. हे काय शक्य नव्हतं. सुरुवातीला अण्णा भाऊंनी खूप माफी केली, पण जेव्हा वाईटच नव्हता तेव्हा त्यांनी पण आपल्या करायला पाण्यात दाखवला. नाही लावून आंबेचा काय करायचे, तर बरोबराला बोलायचं बरोबर. अशा प्रकारचं मोठ्याच्या वेळेला त्या शेतकऱ्याला मिळालं, तो शेतकरी मग तेव्हा बरमला आणि त्यांनी त्या अण्णाभाऊला, भाऊरावांना त्यावेळेला तिथून सोडून दिलं. पण करणार काय, काम तर गेलं होतं आणि पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी पुढचा प्रवास. खूप वेगवेगळे अनुभव या प्रवासामध्ये आलेले आपल्याला बघायला मिळतात. ज्या वेळेला ते ठाण्यापर्यंत पोहोचले, त्यांचं कुटुंब वेगवेगळ्या मिलमध्ये, वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये काम करण्याची त्यांच्यावर जेव्हा परिस्थिती आली, सुरुवातीला पैसे तर मिळत होते, पण आपण बघतो की त्या पैशाचा वापर हे लोक कसे करत होते. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आल्यानंतर ते सगळे पैसे दारूमध्ये घालवायचे, कुटुंबाला मारहाण करायची आणि कसल्याही प्रकारची सुख शांती समाधान तिथे नव्हतं. आणि हा सगळा परिवेश म्हणा, परिस्थिती म्हणा, जेव्हा भाऊरावांनी बघितली तेव्हा मला इथे राहायचं नाही. आणि त्या मुकादम्याला खूप विनंती करून ते तिथून निघाले आणि त्यांनी कशी बशी मुंबई गाठली. मुंबईत गेल्यानंतरही जेव्हा गिरडीमध्ये काम करण्याची संधी अण्णा भाऊंना मिळाली आणि त्या गिरडीमध्ये जेव्हा
कामगारांनी स्तंभ केला. खरं तर अण्णाभाऊंच्या प्रतिमेचा खरा परिचय त्यांनी लिहिलेल्या शाहिरीमधून आपल्याला बघायला मिळतो. ज्या वेळेला कामगारांनी स्तंभ केला, तिथले कॉम्रेड माने असतील, त्यांनी त्यांना अण्णाभाऊंना विनंती केली की या जसे आणि त्यावेळेला अण्णाभाऊ लोकांना थांबवण्यासाठी असे मंचावरती आले आणि संप किती गरजेचं आहे हे साध्या साध्या गाण्यांमधून लोकांना समजावून सांगू लागले. आणि आवाजामध्ये एवढी ताकद, विचारांमध्ये एवढी प्रगल्भता, अतिशय प्रतिभाशाली व्यक्तिमत्व अण्णाभाऊंचं. लोक त्यांची शायरी आणि गीत ऐकून कामावर गेले नाही. संप चालला, संप यशस्वी झाला, कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या. आणि ज्या वेळेला अण्णाभाऊ आणि कामगार कामावर परत गेले, त्यावेळेला सगळ्यांना हजर करून घेतलं. पण अण्णाभाऊंना सांगितलं की तुम्ही यापुढे कामावर यायचं नाही, कारण आमच्या लोकांना भडकवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. अशा प्रकारची शिक्षा त्यावेळेला अण्णाभाऊंना मिळाली, पण तरीही ते खचले नाही. परत ते कॉम्रेड माने यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आता आपल्याला ठीक आहे, गिरणीतलं काम नाही मिळालं तरी चालेल, आपण पक्षाचं काम करूया आणि तुमच्या पोटापाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही घेऊ. आणि खरं तर त्याच वेळेला आपल्याला बघायला मिळते की साम्यवादी जी विचारसरणी आहे तिकडं अण्णाभाऊ आपल्याला पूर्ण वळालेले दिसतात. आपण बघतो की ज्या वेळेला भारतामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन चालू होतं, अस्पृश्यांच्या मुक्तीचं आंदोलन चालू होतं, त्याच वेळेला रशियामध्ये या हिटलरची जी जुलमी सत्ता आहे तिथल्या सामान्य जनतेला धुडकावून लावली. जरी जर्मनी आणि रशिया यांच्यामध्ये अनाक्रमणाचा करार झाला होता, तरी त्या हिटलरनं तो करार खरं तर टाकला नाही आणि परत आक्रमण केलं रशियावर. आणि या रशियाच्या सामान्य जनतेनं हिटलरच्या त्या सैन्याला धुडकावून लावलं. आणि ही जी ताकद होती सामान्य लोकांची, ही खरं तर अण्णाभाऊंना खूप प्रभावित करत होती. खूप जास्त त्यांना रशियाबद्दल अभिमान होता, तिथल्या लोकांबद्दल त्यांना अभिमान होता. आणि म्हणून त्यांच्या जीवनाची खूप मोठी उपलब्धी आपल्याला म्हणता येईल की त्यांचा रशियाचा प्रवास. खूप खूप जास्त प्रयत्न करून ज्या वेळेला अण्णाभाऊंना रशियाला जाण्याची संधी मिळाली, त्यावेळेला अण्णाभाऊंनी सामान्य लोकांच्या सोबत तिथं भरपूर वेळ घालवला आणि तिथल्या लोकांची जी मानसिकता आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊंचा सदरा, अण्णाभाऊंची ती कोल्हापुरी साधं व्यक्तिमत्व तिथले लोक आधी हे मान्यच करायला तयार नव्हते की हे कोण आलेले आहेत आमच्याकडे. तर ज्या वेळेला अण्णाभाऊ बोलले आणि ज्या वेळेला अण्णाभाऊंनी शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्याचं जे सगळ्या विशेषता आहे तिथे सांगितलं आणि तिथल्या भाषिकाने ते सगळं अनुवादित करून तिथल्या लोकांना सांगितलं, त्यावेळेला खरं तर हे सगळे लोक म्हणजे अण्णाभाऊ ऐकण्यासाठी गर्दी करू लागले, त्यांना सन्मान देण्यासाठी सुद्धा एकत्रित येऊ लागले. त्यांच्या जीवनाचा खरं तर प्रवास मी सांगितलं की हे साम्यवादी विचारसरणीपर्यंत त्यांचे 3 टप्पे पूर्ण होतात. आणि त्यांचा चौथा जो टप्पा आहे जीवनाचा, त्या चौथ्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पूर्णतः समर्पित झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यांच्या प्रतिका कादंबरीमध्ये त्यांनी सुरुवातीलाच लिहिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजारू लढाऊ अशा व्यक्तिमत्वाला ही माझी कादंबरी समर्पित आहे. आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ डॉक्टर बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलेले आपल्याला बघायला मिळतात. पण जग बदल घालून घावं म्हणजे सांगून गेले भीमराव, ही त्यांची जी काव्यओळ आहे त्याच्यातून आपल्याला स्पष्ट बघायला मिळतं की जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अण्णाभाऊ बाबासाहेब आंबेडकरांचा स्वीकार करून त्यांच्या विचारांना पुढे घेऊन गेलेले आपल्याला.
नंतरच्या आधारे किंवा या पक्षाच्या माध्यमातून मला फक्त या ठिकाणी दोनच मागण्या करायच्या आहेत, ज्या वेगवेगळ्या पक्षामार्फत केलेल्याही आहेत आणि तुम्हीही त्यांचा पाठपुरावा करत आहात. पण या निमित्तानं अजून एकदा ती मागणी पुढं यावी असं मला वाटतंय, की मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव खरं तर मिळायलाच पाहिजे. त्या बाबतीतही आपले प्रयत्न आहेत आणि आणखीनही जोरदार ते व्हावे अशी मी इच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि दुसरी की अण्णाभाऊंना मरणोत्तर भारतरत्न हे मिळालेच पाहिजे. या प्रकारे खरं तर आपण सगळ्यांनी मिळून ही जी त्यांची विचारांची शिदोरी आहे, ही जी त्यांनी आपल्याला दिलेली खूप मोठी साहित्याची देणगी आहे, तुम्ही वाचा तुम्हाला लक्षात येईल. खरं तर या माध्यमातून समाजातले 4 जरी लोक आहेत, तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही व्यसन करू नका, व्यसनाला दूर ठेवा. आणि शिक्षण, आताच उमेश भाऊंनी सांगितले की बाबासाहेबांचा विचार की शिक्षण जोगी तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर शिक्षण घ्या. शिक्षणच ही आपली खूप मोठी संपत्ती, आपली खूप मोठी शिदोरी आहे. आणि या शिक्षणाच्या बळावर सगळं काही मिळवू शकतो, सगळं काही प्राप्त करू शकतो. आपल्या समाजाला, आपल्या स्वतःला आपण न्याय देऊ शकतो. तर या शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुढे नेऊया, या व्यसनांना आपण खरं तर दूर ठेवूया आणि आपल्या समाजाचा, आपल्या राष्ट्राचा, आपल्या देशाचा आपण विकास करण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही माझे 2 शब्द ऐकले, तुम्ही मला इथं बोलवलं, सन्मानित केलं, याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानते. आणि अण्णाभाऊंची कादंबरी मी खरं तर हिंदीमध्ये अनुवादित केलेली आहे आणि माझा हा माणूस आहे की त्यांचं बरेचसे साहित्य हिंदीमध्ये अनुवादित व्हावं. त्यांच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य आपल्याला बघायला कमी आहे. भारतात वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य आहे, विदेशी वेगवेगळ्या भाषांमध्ये साहित्य आहे, पण हिंदीमध्ये ते उपलब्ध नाही. आणि त्याचा हिंदीमध्ये अनुवाद केलेला आहे. जी काही म्हणता आहे त्याबद्दल मला सांगावी अशी विनंती करते आणि मी थांबते, आपली रसा घेते. खूप खूप धन्यवाद. फक्त छोटस काम असल्यामुळे मला इथून तुमची सगळ्यांची लवकर रसा केली असणार आहे आणि म्हणून मी त्यांची विनंती करून धन्यवाद देते. अण्णाभाऊ जो वाचील त्या माणसाला अण्णाभाऊच्या वेदना, ज्या वेदना आता आहेत त्या वेदना अण्णाभाऊने त्या काळात त्यांना सहन कराव्या लागल्या. मात्र तो काळ, आताचा काळ, आता फोनचा काळ चालू आहे. म्हणजे फोन बघायचा, उभं राहायचं, बाहेर जायचं, बोलायचं. त्या काळात अण्णाभाऊंची काम केलं, दिल्ली कामगारांची चळवळ उभी केली. त्या काळात अण्णाभाऊंनी स्वातंत्र्याला नाकारलं. स्वातंत्र्य हे अण्णाभाऊंनी नाकारलं आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाले आणि 16 ऑगस्टला मॅडम अण्णाभाऊंनी मोर्चा काढला कामगारांच्या सोबत. 16 ऑगस्टला अण्णाभाऊंनी मोर्चा काढला. हे राज्यातील झुके जनता भुके आहे, म्हणजे या देशातली जनता भुके आहे. मग ही आजादी कसली, कुठलं स्वातंत्र्य? तर त्या नामदेव सरांनी सुद्धा अनेक कवितांच्या माध्यमातून मांडणी केलेली आहे. मात्र आज खरं तर मॅडम तुम्ही छान बोलताय. त्याच्यानंतर फार मोठी जयंती आपण वर्षभर साजरी करत असतो. मात्र अजून 1-2 महिन्यानं दिवाळीच्या सुट्टीच्या दरम्यान तुमचं 2 सत्रामध्ये व्याख्यानाचा कार्यक्रम आपण एक चांगल्या हॉलमध्ये घेऊया. आणि खरं तर अण्णाभाऊंना भारतरत्न आणि मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊंचं नाव दिलं पाहिजे, ही तुमची मागणी घेऊन आपण दुसरी मागणी तुमची आहे, अण्णाभाऊंचं नाव मुंबई विद्यापीठाला दिलं पाहिजे, ही मागणी आपण त्याबरोबर घेऊया आणि अण्णाभाऊंच्या नावासाठी सातत्यानं आपण लढूया. तुम्ही आमच्या बरोबर असाल. मात्र आपण मागणी केली पाहिजे. सरकारचं काम आहे त्या सगळ्यांना. मात्र अनेक पक्षांनी, संघटनांनी अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला पाहिजे, कारण त्या नको त्या व्यक्तीला भारतरत्न देऊन सन्मान केलेला. मात्र अण्णाभाऊंचं भारतरत्न देऊन का सन्मान होत नाही हा एक प्रश्न आम्हाला असतो. म्हणून मॅडम आज तुम्ही या ठिकाणी आला, आम्हाला वेळ दिला. अण्णाभाऊसाठी कृती समिती आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आपलं या ठिकाणी भारताचं संविधान आणि श्रीफळ शाल घेऊन तुमचा सत्कार करावा. मी मनीषा चव्हाण आणि आमच्या जिल्हाध्यक्ष बोलताय यांनी मॅडमचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. द्या ना.
आम्हाला सुद्धा सरकारमध्ये त्यांचा समजावत आहे तर फार गोष्टी करायच्या आहे आणि सुधारेश यांत्रिक अधिकारी शाळा आणि संविधानाचे समोर आहे साहेब, मॅडम पुढे या. शाळा आणि संविधानाचे चव्हाण या. मॅडम पुढे या. हिंदीमध्ये ट्रान्सलेशन करून ती विद्यार्थ्याला दिलेलं आहे तर ते फार मोठं काम आहे. हिंदीवरनं ती वाद आहे ती मध्ये विरोध झालेला आहे. आता हिंदी गरजेच आहे. आज काय कोणी काय म्हणत होता तर हिंदी ही भाषा आहे आणि हिंदी भाषा असली पाहिजे. ही भाषा सुद्धा मोठीच आहे तर त्या हिंदी आलं पाहिजे. हो आपण बाहेरच्या देशात गेल्यानंतर आपल्याला हिंदी बोलता येत नाही. आपण मराठी बोलतो हिंदी बोलतो हिंदी कळलं पाहिजे. आता जे स्थानिक आहे ते सगळ्या भाषेमध्ये रूपांतर झालेलं आहे. सरकार कार्यक्रम चालू आहे असं मी जाहीर करतो. थांबा जातात. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमची सगळ्यांची अशी मागणी आहे मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव देण्यात यावं आणि तसंच अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देण्यात यावा. यासाठी आम्ही सगळे इथं एकत्रित आलेलो आहोत आणि आमची ही मागणी नक्कीच कधी ना कधी पूर्ण होईल. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. शासन दरबारी याची दखल घेतली जाईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि ही मागणी या माध्यमातून पुढेपर्यंत यावी अशी इच्छा मी व्यक्त करते. धन्यवाद. आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची 105 जयंती आपण यामध्ये साजरी केलेली आहे. त्याचबरोबर या अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी वक्त्या म्हणून ज्या आमच्या उपस्थित आहेत त्यांचं या ठिकाणी खरं तर मी अभिनंदन करीन. अण्णाभाऊ साठे कृती समिती राष्ट्रीय समाज पक्ष आणि आज जो अण्णाभाऊंची जयंती साजरी झालेली आहे त्या जयंतीनिमित्तानं अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार आणि मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊंचं नाव द्या ही जी त्यांची मागणी आहे त्याबाबत आपण सातत्यानं सरकार दरबारी मागणी करूया. आणि आज या ठिकाणी मॅडम आल्या त्याबाबत मी अण्णाभाऊ साठे कृती समिती राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी जो मेळावा आयोजित केलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा त्या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे महाराष्ट्राचे सचिव भाऊसाहेब वाघ आहेत. त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष खंडराव नाना आहेत. आमचे अमोल माने आहेत. त्याचबरोबर रघुनाथ सकेत मनीषा चव्हाण सर्व या ठिकाणी मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद आणि शुभेच्छा.